एवढी आता गर्दी आहे ना गणपती. आता आदल्या दिवस उद्या गणपती, इकडे शॉपिंग, इकडे समोर कपड्यांच्या दुकानात पण फुल लाईन लागलाय. बरोबर 7:10 आहेत आणि इकडे फेसबुकला आपला ब्लॉग अपलोडला लावलाय. कारण काय झालंय आता आहे ना, तुला दाढी केस वगैरे ते उद्या गणपती लोक कधी चाललेलं मला आदल्या दिवशी कापू म्हणून सांगून ठेवलेलं की बोलतो आदल्या दिवशी सकाळी नंबर ठेवतो. त्याला फोन लावला, तो बोलतात अजून 15 मिनिटात मी निघतो, तुला निघायचे ते फोन करतो. ठीक आहे फोन कर, सोबतच जाऊया. कारण काय होतं नंतर मग एवढी गर्दी पडते ना की पूर्ण रात्रीपर्यंत नंबर नाही भेटत. अक्षरशः मध्ये कंटिन्यू बसून राहा. त्याच्या पहिलं कापून घेऊ, नंतर आंघोळ वगैरे केली की भोगलं. आणि ज्यांना माहिती नसेल ना, तर फेसबुकला पण आहे ना, फेसबुकला मी आपले जे झालेले ब्लॉग असतात ना, झालेले ब्लॉग फेसबुकला अपलोड करतो. म्हणजे रिसेंट आधीचे ब्लॉग असतात ते फेसबुकला असतात. डेली ब्लॉग तुम्हाला आपल्या युट्यूबलाच बघायला भेटणार. जे आपले न्यू आहेत ते म्हणजे झालेले ब्लॉग आहेत ना, ते फेसबुकला अपलोड करतो. फेसबुकला पण कोण फॉलो नसेल किंवा फेसबुकला कोण ऍड नसेल ना, फेसबुकला ऍड व्हा. म्हणजे झालेले ब्लॉग असतील तुम्हाला फेसबुकला. आणि फेसबुकला कसं होतं, फेसबुकला आधीपासून आहे ना एकदम जुना, त्याच्यामुळे फेसबुकला भरपूर जण ऍड आहेत. कारण फेसबुकला जवळपास 5,000-1,000च्या वरती जण फेसबुकला ऍड आहेत. त्याच्यामुळे फेसबुकला पण तुम्हाला बघायला भेटत ब्लॉग. फक्त ते झालेले असतात, नवीन नाही. नवीन ब्लॉग हे आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजे आपल्या इम्पॉर्टंट ब्लॉगरलाच येतात, डेलीचे ब्लॉग. ओके, तर ते पण सांगून ठेवलं. तिकडे कोण ऍड असेल तिकडे बघा. असं नाही तिकडे ऍड येतात तिकडेच बघा. आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. लेटेस्ट ब्लॉग तुम्हाला इकडेच बघायला भेटतील. ओके, तर आता त्याला फोन करेल, मग जातोय जरा सगळा चकाचक होऊन. आता आहे ना आलो, पहिला नंबर आता आपला आहे, बाकी कोणच नाही. बघा डायरेक्ट ओपनिंगला आपण. कारण काय होतं नंतर मग आहे ना एवढी गर्दी होते काय मग होत ना. आता पहिलं कट करू आणि मग तुम्हाला भेटतो. चलो आता बघा कसं आहे आणि नंतर काय होतंय ते बघा. काय करतोय ते होईल ते होईल. छोटं सगळं बारीक होईल, बेड पण बारीक होईल, केस पण बारीक करतोय. 1 hour later. आता हे बघा जस्ट पोहोचलो घरी. पूर्ण बेड पण स्लिम केली एकदम म्हणजे, आणि हेअर पण कट केले प्रॉपर. आता भरपूर एक टाइम तो आधीचे फोटो आहेत इंस्टाग्रामला मी पोस्ट केलेले, तेव्हा बघाल ना जवळपास एवढी होती पूर्ण. म्हणजे तिथे जाऊन ना तिकडे अटेन्शन आपल्यालाच भेटायचं, कारण काहीतरी वेगळं पूर्ण. ते एक्सप्रेशन खतरनाकच होते तेव्हा. म्हणजे तेव्हा जास्त ब्लॉग नव्हतं बनवत, असं तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटलं असतं. पण ते फोटो आहेत पोस्ट केलेले इंस्टाग्रामला मी, एवढी बरोबर होती बरोबर. आणि त्याला बरं स्ट्रेटनिंग वगैरे केली होती. आता कट केला. आता बघा, आता हा जो आपण टॅटू काढलेला आहे तो आता बघा आता प्रॉपर दिसतो इथे माने. व तुम्हाला इथं नसेल दिसत कारण आता हे आहे तुम्ही मोबाईल, पण आता मला इथं दिसतो की इथून प्रॉपर होते म्हणून. नाही रे, मोबाईल जाते जवळ. तर चला आता आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो, नंतर संध्याकाळी जायचं गणपती. आता तिथं बघितलं ना, आता कोणची गर्दीच नव्हती. कारण का सकाळ सकाळी कोणी येत नाही. एकदा दुपार झाली ना की दुपारच्या नंतर सगळ्यांची लाईन लागते. तर आता फ्रेश वगैरे होतो, आंघोळ करतोय आणि संध्याकाळी जाऊया गणपती आणायला. मग तुम्हाला बघायलाच भेटेल काय करतोय काय नाही. ओके ठीक आहे, चला आता फ्रेश वगैरे होतो आणि नंतर भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. चलो आता जेवलो, आता जाऊया आपला गणपती आणायला. आता आधी तुम्ही याच्या बघितला असेल तो आपला काकांजीतला गणपती असतो, तो आणायला गेलो. तो आपला पहिला असा म्हणजे कुटुंबाचा गणपती बोलतात ना तसा. म्हणजे आधी भरपूर आधी तेव्हा तो एकच गणपती असतो, त्यामुळे सगळ्यांनी मिळून तिथे ती सगळ्या गोष्टी व्हायच्या. आता कसं आहे, आता आपला गणपती सेपरेट असतो. जवळपास 33 वर्ष आहे, 30 मला वाटतं 33 वर्ष झाली आपला सेपरेट असतो. मग आता आपलं आपण तर आणायला चाललो आपण इथं, कारण आपला इथे जवळच असतो माहिती आहे तुम्हाला. आणि गौरवचा गणपती मग घेऊन आलो, त्याच्यामध्ये जेवलोय. पाऊस आता कसं सध्या माहिती काय, आता थोडासा परत पाऊस भरला, ऊन येतोय, पाऊस येतोय, त्याच्यामुळे ठीक आहे इथल्या इथेच आहे. कारण 5 नंतर एवढी गर्दी होते ना की मग कंटिन्यू सगळ्यांच्या गाड्या लागतात 5 ते 8च्या दरम्यान, त्याच्यामुळे धावपळ होते. आता जाऊया, जेवलोय, 2:30 वाजलेत, पटकन येऊ, 10 मिनिटं पण लागणार नाही. बाकी बावती वगैरे सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत, जाऊन फक्त घेऊन यायचं. चला चला आता गौरवचा टेम्पो घेऊन निघालोय. सगळे आम्ही जिकडे जाऊ तिकडे सोबत. मग चला जाऊ दे.
हो, या सगळ्या गोष्टी, ह्या तांदूळ, नंतर अगरबत्ती, रुमाल आणि विडा, या सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतात. आणि रुमाल आपण टाकतो गणपतीच्या पाठीमागे. जाऊ दे इकडे बघू, तिकडं तिकडं तुझ्या अंगावर मार, त्याला दिसला. आता आहे ना जरा पाऊस आला त्याच्यामुळे थांबतोय. त्याला आतमध्ये तुम्हाला दाखवतो जेवढे रेडी झालेत ना गणपती, आपला पण आहे मग घेऊया. आता हे इकडून चेक करा. आम्ही पण त्याला गणपती आला रे. आणि हा इकडचा आहे ना, आपला अलिबागचा राजा तो असतो ना, तो एक मोठा गणपती दरवर्षी यांच्याकडला असतो. त्यामुळे हा बघा, हा आपला इकडे आपला गणपती आहे. बापू पिंडावरचा गणपती. हो तो हा बघा. कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा तुम्ही नक्की मला, तुम्हाला कसा वाटतोय. तर बाकी नंतर तुम्हाला प्रॉपर ठेवल्यावर सगळ्या गोष्टी बघायलाच भेटणार. आता काय झालं, पाऊस मगाशी नव्हता, आता आलाय, त्याच्यामुळे थांबलो. पप्पा तुम्ही पुढे जा म्हणून पिढे आलोय. थोडा थोडाच आहे पण पिशवी टाकून आपल्या इथून झाले. इथून घरी झालं किती 5 मिनिटात लागणार. मेन आहे ना ही जी सगळी सजावट आहे ना, ही बघा, म्हणजे जी मुकुटाचं हे सजावट, नंतर ही इथे दागिन्यांची, नंतर ही मैरप आधी पहिले ब्रांच तिने सांगितलं असं असं पाहिजे, मग मैरप केली. मस्त वाटतं. कसं आहे मेन मैरप आणि मग समोरचा गणपतीचा बॉडी कलर तो कसा एकदम पूर्ण हायलाइट होऊन दिसतोय, त्याच्यामुळे एकदम छान वाटतं बघायला. तुम्हाला कसं वाटतंय ना ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता हे बघा, आणला इथे ठेवला गणपती, नंतर ते सगळं झाकून ठेवलं. कारण कसं होतं, जवळपास 3 वाजले लवकर. तो कसं ते सांगत होते या ठेवून जा, कारण एकदा 5 वाजले ना की नंतर एवढी गर्दी होते सगळ्यांची, आणि आतमधून भरपूर गणपती होते, तुम्ही बघितले जायचे. त्यामुळे 5च्या नंतर 8, 9, 10 वाजेपर्यंत कंटिन्यू गर्दी चालू असते. दरवर्षी उशीर जातो. बोलले यंदा सर बापांना जेवलोय, जाऊन येऊया, घेऊन येऊया, नंतर गर्दीत नको. आणला. आणि आता कसं आपण रात्री 12 वाजता बसवतो. अजून हा टेबल वगैरे सगळं सेट करायचा आहे. नंतर मग इथे आपण गणपती रात्री बसवतो. हे सगळं तुम्हाला दाखवीन. आता जरा चाललंय, बाकी आपलं तर जोडोजोडीचं काम सगळं झालेलं आहे, काय बाकी नाही. फक्त हा टेबल सेट करून गणपती बसवतो एवढंच बाकी आहे काम. आणि आता कसा आहे विषय की ह्याची मंथनच्या घरची तयारी झाली ना, ज्याला वस्तू आणायच्यात
त्या वस्तू आणायला चाललं अलिबाग. तर दाखवतो तुम्हाला काय काय शॉपिंग करू, मला पण नाही माहिती, कारण शॉपिंग त्यांची आपलं सगळं डन केलेलं आहे. ढग भरलेत ना, तर थांबलोय कारण पुढे पाऊस पडत तो पण बोललो काहीतरी खाऊया बसण्यापेक्षा. आला बघा, हा बघा झाली सुरुवात पावसाला. गणपती आणलं पार्टी ते गाडी घेतली काय कमालच झाली. गणपतीला गेल्या लोक हो 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 या सेल्फ सर्व्हिस आहे, जाऊन घ्यायला लागेल तुला. हा येऊ तर जरा समोसा वगैरे खातोय कारण पाऊस खतरनाक मारलाय. मग अशी गणपती आणि परत एकदा येतोय जातोय, आता कंटिन्यू लागले आली बघा. ठीक आहे, समोसा आला आमच्या इकडे. हे बघा, सुकी चटणी, ओली चटणी, नंतर सॉस. जुमरा घ्यायला आलो. हॅपी बर्थडे. थँक्यू. अरे हे लोक येतात, आम्ही आलो. मंथनची झालंय शेवटची, आता आम्ही गणपतीमध्ये घेऊन आलो. आमचं सगळं झालंय, मंथनची तयारी झाली, आता सगळं वस्तू खरेदी करायला. कोण गिरायकच बघत होतो, कोण आतमध्ये जायला हे बघा सगळीकडे फुल तयारी जोरदार. इकडे पण जबरदस्त आहे. हा माळा आहे तिकडे पण. काय झालंय त्या मंथनचं झालंय. बघ बघ कंठी. एवढी आता गर्दी आहे ना गणपती. आता आदल्या दिवस उद्या गणपती, इकडे शॉपिंग, इकडे समोर कपड्यांच्या दुकानात पण फुल लाईन लागलाय जोरदार. आणि अजून आतमध्ये मार्केटमध्ये गेलो ना तर अजून गर्दी असेल. गाडीच्या स्टँडचा जुगाड बघा, डायरेक्ट अर्धा स्टँड आणि अर्धी शीग आहे आणि वरती रस्सी बांधलाय स्प्रिंगच्या जागी. याला बोलतात भाई हो. अजून कंटाळा आला. मग ट्रेन लागलं रे, एवढा वेळ आला इकडं. अरे कोणता कुठलं हे घ्यायचं मग तो खालचा तोच घ्यायचा आपल्याला. 100 रुपये. काय नाही, तो ना 100 रुपये. काय 100 तो तिथं आहे ना. हे सांगितलं नाही बा, हे आहे ना समोरचा, तो एक 100 आणि एक 140 पीस आणि एक 100 रुपये पीस. नको नवीन खरीद नको, तिला एवढी मजा नाही वाटत. आम्ही त्याचे 480 रुपयाला आम्ही बरोबर होईल. 4 फूट आहे का पण मग हाईट किती यायची? 2 फूट. आता फायनल सगळं झालंय घेऊन. ह्या इकडे लाईटी झाल्या, ग्रास, कंठी आणि कलिंगड. आणि सगळेजण कंटाळले, झोप आलाय जाम. चाललो घरी आणि अजून जाऊन याला जाम झोप आलाय. आणि घरी जाऊन ते ह्याचं सगळं काम करते. बाकी आपल्याकडलं तर सगळे रेडी आहे. थांब येत पडतो. आता जेवलो आणि आता जवळपास वाजलेत 11. बरोबर 12 वाजता आहे ना आपण गणपती बसवतो. त्याच्यामुळे हे 2 झालं काम. हे जे छोटे स्पॉट आहेत समोर ते ॲडजस्ट करून घेतले. हे हा जो फॅन आहे ना काढून ठेवला आणि इथे हा मेन समोरून एक फोकस दिला, कारण ह्याने कसा पूर्ण कव्हर करतो आणि हे समोर स्पॉट पडतात. आणि बाहेरचं एक तोरण होतं ते केलं. आता 12 वाजले, गणपती बसव असं सगळं आहे सध्या. हा इकडे तिकडे असून हा पसारा आहे. हा नाही, हे फळ आहेत, हे इकडे समोर येतील आणि हे बाकी सगळं जाईल आतमध्ये. आता हे बघा गणपती बसवला पण जवळपास 12:15 वाजले. 12ला बाकी सगळं ते फुल व्हिडिओ प्रॉपर तुम्हाला दाखवेनच सकाळी. आता हे समोर बोललो ना समोरचे 2 स्पॉट ते आता कसं ही येल्लो लाईट आहे ना, हा डायरेक्ट स्पॉट आहे, त्याच्यामुळे ह्या लाईटचा इफेक्ट थोडा कमी करतोय. पण हा जेव्हा बंद असेल तर प्रॉपर दिसेल एकदम. आता डोळ्यांनी दिसते पण कॅमेरामध्ये तेवढं काहीच नाही करत. आणि या सगळ्या लाईटी बाकी सगळे त्या फुल व्हिडिओमध्ये बघू. तर आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात, काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.